नमस्कार मित्रांनो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या मुळावर उठलेले असतील. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळे कायदे उलटे-सुलटे केले आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते राजकारण करत आहे. हे अमेरिकन नागरिकांना, तिथल्या सरकारमधील मोठमोठ्या लोकांना, विरोधी पक्षांना आणि विचारवंतांना, अमेरिकेच्या हितचिंतकांना मुळीच पटत नाही. त्याच पद्धतीने त्यांनी भारतावर टेरिफ लावून भारताचं मोठं नुकसान केलं आणि पाकिस्तानचं युद्ध मीच रोखलं अशा पद्धतीच्या वल्गना केल्या आणि ज्या मोदीशी मित्रत्वाचे नातं त्यांनी निर्माण केलं, त्या मोदींना मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचा आणि त्याप्रमाणे भारताचा अपमान करायचा, भारताला कमी लेखायचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने त्यांनी बऱ्याचदा वक्तव्य केलं. तसंच त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टेरिफ लावून स्वतःचं बरोबर अमेरिकेचं तर नुकसान केलंच, पण जगाचे नुकसान केलं आणि जी जगाची घडी व्यवस्थित बसलेली होती तीसुद्धा मोडायचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने रशियाला जवळ करत त्यांनी युरोपला बाजूला केलं आणि युक्रेनला वाऱ्यावर सोडलं. हा सगळा प्रकार बघितला की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं ट्रम्प हा मूर्ख आणि बावळट व्यक्ती आहे, तो अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसण्यासाठी लायक नाही. हे सगळं बिलकुल खरं आहे. पण मित्र, मला त्याची एक गोष्ट आवडली की ज्या नायजेरिया देशात ख्रिश्चनावर मोठ्या प्रमाणात हल्ले बोको हरामने केले, तेव्हा ट्रम्पने तो खरा देशप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्ती म्हटला पाहिजे. त्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक करून तिथल्या आतंकवादीचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने दाखवून दिलं की ख्रिश्चनांना जो देश त्रास देत असेल त्यांना मी मोठ्या प्रमाणात दणकी देईल. त्याच पद्धतीने आफ्रिकेमधले काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चनांवर अत्याचार होतात, त्या देशावर त्यांनी डायरेक्ट बंदी घालून टाकली आणि त्या देशातल्या लोकांना येणं जाण्यासाठी त्यांनी व्हिसा नाकारला. अशा पद्धतीचे एक देशभक्तीचं उदाहरण त्या व्यक्तीने दाखवून दिलं. म्हणजे ख्रिश्चनांसाठी ती व्यक्ती काय निर्णय घेऊ शकते हे त्याने त्यांच्या ताकदीने दाखवून दिलं. अर्थात अमेरिका ताकदवान देश आहे, त्याचा प्रभाव जगभर आहे आणि जो त्यांच्या विरोधात जाईल त्याला ते कशा पद्धतीने शिक्षा करतात हे सुद्धा आपल्या लक्षात येईल आणि तशी त्यांची ताकद आहे. ती ताकद आज तरी भारताजवळ नाही, पण तरीसुद्धा बांगलादेशसारख्या चिमूटभर भारताच्या एका राज्या एवढ्या असणारा प्रदेश अशा पद्धतीने हिंदूंचे कत्तली करतो, हिंदूंचा मोठ्या प्रमाणात त्रास देतो, तेव्हा त्यालासुद्धा आपण जरी नेक्स्ट स्ट्राईक पण तरी त्याला मोदीने कशा पद्धतीने आर्थिक कशाही पद्धतीने दणका दिला पाहिजे. जगभर त्याचा अप्रचार केला पाहिजे आणि दाखवून द्यायला पाहिजे की जर हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, एक ना एक दिवस तुम्हाला जरूर शिक्षा देऊ. म्हणजे जे एक स्वाभिमानी, हिंदूप्रेमी आणि सामर्थ्यवान पंतप्रधान अशी ओळख 56 इंचवाल्या मोदींची आपण करतो आणि समस्त भारतीय त्यांच्या पाठीमागे खंबीरतेने उभे आहेत. हिंदू तर नक्की उभे आहेत. तेव्हा हिंदूंना सांत्वना देण्यासाठी आणि बांगलादेशच्या हिंदूंच्या रक्षणासाठी मोदींनीसुद्धा अशा पद्धतीचं ट्रम्पच्या पावलावर पाऊल ठेवून आपला धर्मबांधवासाठी काहीतरी चांगला निर्णय घेण्याचे आजची काळाची गरज आहे. नमस्कार.